नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मनसेतर्फे सकाळी 5:30 वाजल्यापासून या ठिकाणी ज्या मीरा भाईंदरमध्ये कचरा उचलणाऱ्या गाड्या आहेत त्या आज बंद करण्यात आल्या आहेत। सर्व कामगारांचा इथे विषय आहे। काही कामगारांना कामावरून काढण्याचा 2 महिन्यापूर्वी त्यांना काढण्यात आलं आणि त्यांना कामावर परत घेण्यात न आल्यामुळे आज मनसेने या ठिकाणी आंदोलन केलं आहे। या संदर्भात आता मनसेचे काही पदाधिकारी आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की संपूर्ण काय प्रकरण आहे। दादा, काय सांगाल, काय नक्की प्रकरण आहे, कशासाठी तुम्ही ते आंदोलन करत आहात? आज आमचे जे महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी सेनेचे काही सभासद आहेत, कामगार आहेत, त्यांना 40 दिवस झाले कामावरून बसवण्यात आलंय। कोणतेही कारण न देता डायरेक्ट बसवतात, खोटे नाटक आरोप त्यांच्यावर करतात आणि डायरेक्ट कामावरून बसवतात। ठेकेदार आम्हाला भेटत नाही, वारंवार ठेकेदाराला पत्र देऊन त्याचं उत्तर मिळत नाही। महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांना विचारणा केली असतात, ते फक्त उडवाउडवीचे उत्तर देतात आणि आमचा आणि ठेकेदाराचा काही संबंध नाही या गोष्टीत। पण ठेकेदाराचा संबंध नाही, पण ठेका महानगरपालिकेने दिलेला आहे त्या ठेकेदाराला, त्याला काही अटी शर्ती लागून दिलेल्या आहे। आज 24 तारीख आली आणि 10 तारखेला कामगारांचा पगार होतो, पण आज 24 तारीख आली तरी कामगारांना पगार मिळालेला नाही। याच्यावर काय ऍक्शन महानगरपालिका घेणार नाही तर मनसे स्टाईलला ऍक्शन घ्यायला आम्ही तयार आहे। पण या कामगारांना जर येत्या उद्या कामाला घेतलं नाही तर तीव्र आंदोलन महाराष्ट्र निर्माण सेना करणार। आज सकाळी इथे काय घडलं, तुम्ही कशा प्रकारे आंदोलन केलं आणि आता श्रमजीवी संघटनेचे जे इकडचे मीरा भाईंदरचे सुलतान पटेल ते इथे आले, त्यांनी काय कशा प्रकारे इथे गाडी चालू करण्याचा आणि कामगारांना परत बोलवण्याचा प्रयत्न केला, काय संपूर्ण प्रकरण आहे? कसं असते, ही जे आपले कामगार आहेत ते काही जुन्या युनियन मध्ये होते, त्याच्यातून मनसेत आले। या सर्व गोष्टी चालत राहतात, कारण युनियन असतात, सभासद असतात, त्या वाढण्यासाठी इकडच्या युनियन मधून त्या युनियन मध्ये जात असतात। पण तुम्ही तो राग काढून कामगारांना जर घरी बसवण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्र निर्माण सेना कधी सहन करणार नाही। कामगारांच्या पाठीशी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र निर्माण सेना ठाम उभी राहील। आणि त्याचमुळे आज कामगारांना घरी बसवल्यामुळे आज कामगारांना कामावर परत रुजू करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय। गाड्या थांबून आज आंदोलन केलं, पण इकडचा ठेकेदार जो आहे तो स्वतः येऊन समोर येऊन बोलायला तयार नाही, दुसरेच कोणतरी येतात आणि आमच्याशी बोलतायत। तर आम्हाला ठेकेदाराशी जे काय बोलायचं आहे, चर्चा करायची आहे, ठेकेदाराशी करायची आहे, बाकी आमचा कोणाशी काही संबंध नाहीये। आम्ही इथे फक्त ठेकेदाराला भेटण्यासाठी आलोय। काही दिवसांपूर्वी तुमची मनसे महानगरपालिका कर्मचारी सेनेचे अध्यक्षपदी निवड झाली आहे, त्याच्यानंतर आता श्रमजीवी संघटना आणि मनसेमध्ये आता वाद पाहायला मिळतो, काय नक्की हा प्रकरण? आमचा वाद कोणत्याही संघटनेशी नाहीये, आमचा वाद हा ठेकेदाराशी आहे। आणि जर ठेकेदार कोणत्या तरी संघटनेला हाताशी धरून जर या सर्व गोष्टीला संगनमते या सर्व गोष्टी जर करत असेल तर याला महाराष्ट्र निर्माण सेना कायम विरोध करणार आणि मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे, हे लक्षात घ्या। त्या ठेकेदाराला सुद्धा माझी विनंती आहे, मनसे स्टाईल काय असते हे आज कळाली असेल। आणि जर हा पिक्चर आहे, हा ट्रेलर आहे, पिक्चर पूर्ण बाकी आहे आणि मनसे स्टाईल त्या पिक्चरच्या स्टाईलनी देऊ आम्ही तुम्हाला। आपल्यासोबत इतर कामगार आहेत, सफाई कामगार, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची कशी काय फसवणूक झाली आहे, काय त्यांच्याकडून त्यांचं प्रकरण आहे, त्यांना कसं कामावरून काढण्यात आलं हे जाणून घेऊया आपण। काही कामगार आहेत आपल्याकडे। दादा, तुमचं नाव काय? मी दिगंबर वसंत मेहेर। काय नक्की प्रकरण आहे? प्रकरण काही नाही, तुम्ही कामावर आहेत का? मी कामगार आहे आणि काय काम करता? मी सफाईचं काम करतो आणि शिवाय या युनियनचा माजी अध्यक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। प्रकार असा आहे की आमच्या कार्याला प्रेरित होऊन श्रमजीवी संघटनेतून काही कामगार मीरा रोड परिसरातून मनसेमध्ये आले। त्या कारणाने ठेकेदार ह्याने इतर संघटनांचं ऐकून त्या कामगारांना काही कारण नसताना घरी बसवलेलं आहे। किती दिवस झालं तुम्हाला घरी बसवलंय आणि काय आश्वासन दिलं, काय सांगण्यात आलं का? कशासाठी तुम्हाला कामावरून कमी करण्यात आलं? तुम्ही ही युनियन सोडून गेलात म्हणून तुम्हाला कामावरून काढण्यात आलंय। जोपर्यंत आमची माफी मागून आमच्या युनियन मध्ये परत येत नाही तोपर्यंत। कोणत्या युनियनने असं तुम्हाला म्हटलं? श्रमजीवी संघटनेची। श्रमजीवी संघटना काय म्हटलं त्यांनी नक्की? त्यांनी सांगितलं आमचे युनियन सोडून जाऊ शकत नाही कोणी, आमची युनियन जाऊ शकत नाही, कारण मीरा भाईंदर मध्ये फक्त आम्हीच राज करणार। मनसे हा कचरा आहे,
तो कचरा उचलून फेकणार आम्ही, अशी शिवीगाली पण केली त्या. आणि आमच्या कामगारांना काही कारण नसताना श्रमजीवीच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी असं तुम्हाला म्हटलंय? सुलतान पटेल आणि त्याचे सहकारी. सकाळपासून मनसेच्या वतीने रामदेव पार्क येथे जिथे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ज्या कचरा उचलणाऱ्या गाड्या आहेत त्या ज्या पार्क केल्या जातात त्या ठिकाणी या सर्वांनी त्या गाड्या निघू दिल्या नाहीत आणि आज पूर्ण मीरा भाईंदरमध्ये कचरा उचलला गेलेला नाही काही ठिकाणी. आणि या सर्व संदर्भात श्रमजीवी संघटना आणि मनसेमध्ये कुठे ना कुठे आज हे पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये आज सर्व कामगारांनी काम बंद केलं आहे. श्रमजीवी संघटनेतर्फे देखील सर्व कामगारांना इथे या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे. मनसेचा आरोप आहे की मनसेचा असा आरोप आहे की श्रमजीवी संघटनेने किंवा जे ठेकेदार आहेत त्यांनी काही कामगारांना कामावरून काढण्यात आलं आहे असा मनसेचा आरोप आहे आणि त्यांना कामावर परत घेतला नाही. त्यातच श्रमजीवी संघटना यांचं नक्की काय म्हणणं आहे, त्यांची प्रतिक्रिया काय आहे ती आपण जाणून घेऊया. आज मनसेतर्फे सकाळी 5:30 वाजल्यापासून कचरा उचलण्याच्या ज्या गाड्या इथे पार्क होतात त्या थांबवण्यात आलं होतं. नेमकं काय प्रकरण आहे? प्रकरण असं आहे की मी माझी ओळख करून देतो. मी मंगेश मोरे, श्रमजीवी कामगार संघटना मीरा भाईंदर अध्यक्ष. सकाळी 6:30 वाजल्यापासून इकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्ण डंपर थांबवून ठेवले होते. त्याला कारण असं की एक 10-15 दिवसापूर्वी आपल्या शांती पार्क या विभागामध्ये आमचा सभासद कामगार महेश मोरेश्वर वजे या कामगाराला त्या लोकांनी येऊन मारहाण केली होती. म्हणजे भाईंदर पश्चिमची काही लोक आली होती आणि त्यांनी आमच्या सभासद कामगाराला तिकडे मारहाण केली होती. त्याचे फुटेज, CCTV फुटेज, शिवाय त्यांची पोलीसमध्ये NCR सुद्धा आपण दाखल केलेली आहे. मनसेचा आरोप आहे की त्यांनी काही कामगारांना म्हणजे ठेकेदाराने काही कामगारांना गेल्या 2 महिन्यापासून घरी बसवलंय आणि त्यांना परत कामावर घेण्यात येत नाहीये. हो, ते दोन्ही ज्या कामगारांनी मारहाण केली ते 4 कामगार आम्ही घेऊ देणार नाही. कारण की असं आहे त्याचं कारण की आमची चर्चा चालू होती. त्यांचे पदाधिकारी होते, आम्ही होतो, आमची चर्चा चालू होती. त्या चर्चेमधून आमचा सभासद उठून बाहेर आला. त्यांनी त्यांच्याच एका सभासदाने त्याला शिवीगाळ केली. त्याच्यावरून त्यांचं हाणामारीमध्ये झालं. त्याचा धक्का देऊन त्याला रस्त्यावर पाडलं. आज जर तिथे ती गाडी नसती तर कदाचित तो कामगार त्या एखाद्या वाहनाखाली ऍक्सिडेंट वगैरे झालं असेल. तर आज जर तुम्ही बाहेरून येऊन अशी जर दादागिरी करत असाल तर मग हे वारंवार हे प्रकार होतच राहतील. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितले हे 4 कामगार घ्यायचे नाही. 4 कामगारांना जर घेतलं तर मग आम्ही श्रमजीवी संघटना म्हणून आम्ही पूर्णपणे काम बंद करू. काय नेमकं प्रकरण आहे? का मनसेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं? 1.5 महिना झाला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे काही सभासद होते, त्यांना कामावरून कमी केले होते. कारण कुठलेही नव्हते. पोलीस NOC दिली होती. काही लोकांचे छोट्या मोठ्या भांडणातनं काही NC दाखल होती. याचा राग पकडून फक्त महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या सदस्यांवरच फक्त कारवाई करण्यात आली होती. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी पत्रव्यवहार केला पालिकेशी, पण पालिकेचं म्हणणं वेगळं होतं. पण आज ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेने स्टाईलने ज्या वेळेला रस्त्यावर उतरली त्यावेळेला सर्व अधिकारी, आयुक्त आणि ठेकेदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खाली उभं राहावं लागलं. त्यांना विनंती करावी लागली की आज आमच्या गाड्या चालू करा. 11:30 ते 12 वाजता आपण संयुक्त बैठक ठेवू आणि त्या बैठकीत सगळ्या कामगारांना कामावर घेतले जाईल असे आश्वासन देण्यात आले. त्यावेळेला आता तुम्ही पाहत असाल मागे की सकाळी 5:30 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला सुरुवात झाली होती. आता त्यांच्या गाड्या सोडायला 9:30 वाजले. आता त्यांच्या गाड्या सोडायला सुरुवात झालेली. हा एक प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सेनेचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय आहे. श्रमजीवी संघटनेतर्फे आरोप केला जातोय की मनसेच्या 2 सभासदांकडून त्यांच्या एका कामगाराला मारहाण झाली होती. काय प्रकरण आहे? त्यांचा काय आरोप आहे? त्यांचे आरोप करायला ते काही आरोप करतील. आमचेही आरोप आहेत की आमच्याही कामगार संघटनेच्या कामगारातल्या लोकांना त्यांच्याही काही संघटनेकडनं धक्काबुक्की झाली होती. तर त्या दोघांची क्रॉस NC झाली ना. जर NC आमच्या कामगारांवर कारवाई झाली मग त्यांच्या कामगारांवर का कारवाई झाली नाही? ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी त्यांनी तात्काळ मागणी केलेली आहे. आता तुम्हाला काय आश्वासन भेटलं आहे? 12:30 वाजता संयुक्त बैठक लावलेली आहे. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त घनकचरा यांच्या दालनात दोन्ही ठेकेदाराला घेऊन एक बैठक लावली जाणार आहे आणि त्यावर जे जे कामगारांचे प्रश्न आहेत ते मांडले जाणार आहेत. आज तारीख आहे 24. आजपर्यंत कामगारांचे पगार आले नव्हते. जर असे ठेकेदार जर असतील आणि त्यांना स्वतःचे ठेके घेतल्यानंतर पगार द्यायला जर पैसे नसतील तर अशा ठेकेदाराला का सांभाळताय? कोणाच्या संरक्षणामध्ये सांभाळताय? तर अशा ठेकेदारावर तात्काळ कारवाई करायची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आहे.